केले पातक झालं दूर गंगे पातक झाले दूर गोदावरीच्या पवित्र लोकांमध्ये स्नान केल्याने गोहत्येचं पातक ब्रह्महत्येचं पातक नष्ट होत. म्हणून सुखी म्हणतात की शौनकाधिकारो कृष्णा आणि वेण्या या नद्यामध्ये जर स्नान केलं तर सगळ्या पापाचा नाश होतो. नर्मदेच्या पुण्यसलिलामध्ये जर स्नान केलं तर विष्णू पदाची प्राप्ती होते. म्हणून नर्मदे हर ओंकारेश्वर भगवान की नर्मदा प्रदक्षिणा करावी. नर्मदा प्रदक्षिणा करून भगवान शंकराचं दर्शन घ्यावं. काय होईल? विष्णू पदाची प्राप्ती होते. आणि तुंगभद्रा नदी, तुंगभद्रा तुम्ही पाहिली कधी? तुंगभद्रा नाही, मंत्रालयात आहे. मंत्रालयात. मंत्रालय म्हणजे कोणतं? राघवेंद्र स्वामीचं मंत्रालय, ज्याला कर्नाटकातून आंध्रामध्ये वाहत गेलेली आहे. ती एवढी सुंदर गंगा आहे. काय नाव ती? तुंग म्हणजे उंच, भद्रा म्हणजे कल्याण करणारी अशी तुंगभद्रा. मंत्रालय मुंबईचं नाही बरं का. मुंबईच्या मंत्रालयामध्ये वेगळीच गंगा वाहते. हे कोणतं मंत्रालय? राघवेंद्र स्वामीचं मंत्रालय. पुण्यक्षेत्र तुंगभद्रा. विष्णू लोकाची प्राप्ती होते. म्हणून तुंगभद्रा नदीमध्ये करावं. म्हणून तुम्ही आजही तिथं जा, कुठे? त्या मंत्रालयाला. तिथं जर दर्शन घ्यायचं असेल तर ओल्यानी आंघोळ करून ओल्याने दर्शन घ्यावं लागतं स्वामीचं, तर मध्ये प्रवेश नाही तर नाही. हा अधिकार आहे महाराज. सरस्वती, पंपा, कन्याकुमारी ही परम पावन क्षेत्र आहेत. यांच्या काठी राहणाऱ्या लोकांना इंद्र लोकाची प्राप्ती होते. आणि शेवटी सांगितलेलं आहे की विष्णू लोकांमध्ये पावन क्षेत्र असे भरपूर त्या ठिकाणी आहेत. आणि मेष राशीला सूर्य आणि गुरु आले असता नैमिषारण्यामध्ये जर कथा ऐकली, नैमिषे निमिष क्षेत्रे, कोणताही पहा तुम्ही नैमिषारण्याचं एवढं वर्णन आहे. साधी तुम्ही काय सत्यनारायणाची पोथी घ्या, कुठे सांगितली? कुठे? नैमिषारण्यात सांगितलेली आहे. अरण्य किती आहे? नैमिषारण्य, दंडकारण्य, बृहदारण्य, चंपारण्य आणि किष्किंधारण्य. आणि आमच्या सरकार मायबापाने काढलेलं अभयारण्य ते वेगळंच. मग आपण कोणत्या अरण्यात राहतो? दंडकारण्ये देशे श्रीमद गोदावर्याः दक्षिणे तीरे चंपावती क्षेत्रे. म्हणून आपण दंडकारण्यात राहतो. म्हणून आम्हाला दंडक घालून दिलेला आहे. काय? रोज 11 वाजता उठावं, 12 वाजता आणि 1 वाजता कुठलाही नेमधर्म न करता गिळायला बसावं. असं आहे का? काही नेमाविन अन्न खाय तो श्वान. म्हणून नेम केलाच पाहिजे. ब्राह्मणांनी संध्या केलीच पाहिजे. वारकऱ्यांनी हरिपाठ म्हणलाच पाहिजे. नित्य कर्म हे. ब्राह्मणांनी संध्या केलीच पाहिजे. मला 10 लाखाचं लॉटरीचं तिकीट लागू दे, मागता येणार नाही. वारकऱ्यांनी हरिपाठ म्हणलाच पाहिजे. मला सासरवाडीची 25 एकर जमीन पांडुरंगा मिळू दे, मिळणार नाही. चाल